तर आणखी एक मोठी बातमी समोर येते। सासवडमध्ये विजय शिवतारे आणि दत्ता भरणे यांची भेट झालेली आहे। विजय शिवतारे आणि दत्ता भरणेंची ही भेट, विजय शिवतारे आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर दत्ता भरणेंची ही भेट घेतल्याचं समोर आलेलं आहे। ही अत्यंत महत्त्वपूर्ण भेट, कारण विजय शिवतारे हे अजूनही बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर आपण ठाम आहोत असं त्यांनी म्हटलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर, त्यांनी समजूत काढल्यानंतर सुद्धा विजय शिवतारेंची भूमिका बदललेली नव्हती आणि आता दत्ता भरणेंची सुद्धा भेट विजय शिवतारे घेतायत। त्याच्यामुळे एकंदरीतच बारामती मतदारसंघ हा आता अजित पवारांसाठी अधिकाधिक क्लिष्ट होत जाणार का असा प्रश्न आहे। कारण दत्ता भरणे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये ही भेट होते। या भेटीत नेमकी काय चर्चा होते आणि विजय शिवतारे दत्ता भरणे मिळून नेमकी काय भूमिका स्पष्ट करतायत, काय भूमिका घेतायत बारामतीच्या संदर्भात, हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। भरणेंकडून शिवतारेंना माघार घेण्याची विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र दत्ता भरणेंकडनं जी विनंती विजय शिवतारेंना करण्यात आली आहे की तुम्ही माघार घ्या, बारामती मतदारसंघातून निवडणूक लढू नका, अशा प्रकारची विनंती दत्ता भरणेंकडनं केली जाते। मात्र दत्ता भरणेंची ही विनंती शिवतारे मान्य करणार का, याकडे लक्ष आहे। अजित पवारांसाठी ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या कमी होणार का, हा प्रश्न आहे। प्रदीप कापसे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, नेमकी काय माहिती आहे, दत्ता भरणे आणि शिवतारेंमध्ये नेमका काय संवाद झालाय? मनाची आपल्याला माहिती आहे की काल विजय शिवतारे जे आहे ते इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती होते। मात्र रस्त्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासोबत विजय शिवतारे यांची भेट जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजय शिवतारे यांना विनंती करण्यात येते की आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म पाळण्यात आणि आपण जी अपक्ष लढण्याची भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आपण मागे घ्यावी, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजय शिवतारेंना करण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्र्यांशी बोलून सुद्धा तुमच्या संदर्भातला तोडगा जो आहे तो काढू असं दत्तात्रय भरणे म्हणालेले होते। मात्र विजय शिवतारेंनी जागेवरतीच त्यांची मागणी जी आहे ती पेटवून लावली। काल दिवसभर इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती असताना विजय शिवतारेंनी अनेक गावांना भेटी ज्या आहेत ते दिलेल्या होत्या। मात्र बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ते कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार ही भूमिका विजय शिवतारेंनी घेतलेली आहे। मात्र अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट झाल्यानंतर त्यांनी महायुतीचा धर्म पाळूयात आणि आपण घेतलेली भूमिका माघार घ्यावी, अशा पद्धतीची विनंती जी आहे ती केलेली आहे। मात्र जागेवरती विजय शिवतारेंनी आपली त्यांची मागणी जी आहे भूमिका खरं तर पेटवून लावलेली होती। आज सासवडमध्ये विजय शिवतारेंनी महत्वाची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। सध्या बैठक सुरू आहे। थोड्या वेळात विजय शिवतारे यांची अधिकृत भूमिका जी आहे ती आपल्यापर्यंत स्पष्ट होईल। मात्र काल इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती असताना विजय शिवतारे आणि दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये महत्वपूर्ण ही भेट जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि या भेटीमध्ये दत्तात्रय भरणे यांच्याकडून आपण माघार घ्यावी अशा पद्धतीची विनंती करण्यात आली। नक्कीच प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। विजय शिवतारेंच्या या बैठकीवर आपली नजर असेलच।